जनरल एक्झामिनेशन ऑफ पेशंट. तुम्ही एकदा कन्फर्म केलं डायग्नोसिस की हर्निया आहे, त्याच्यानंतर आपल्याला जनरल एक्झामिनेशन करायचं आहे की पेशंटला काही अदर कॉज आहे का किंवा काय डायग्नोसिस असू शकते. याच्यासाठी आपल्याला जनरल एक्झामिनेशन ऑफ पेशंट इज इम्पॉर्टंट. कारण हर्नियाचं मेन कॉज आहे ॲबडॉमिनल हर्निया. त्याच्यातलं इन्ग्वायनल हर्नियाचं मेन कॉज आहे इन्क्रीज ॲबडॉमिनल प्रेशर. ॲबडॉमिनल प्रेशर जर वाढलं तर हर्निया होण्याचे जास्त चान्सेस आहेत. ॲक्वायर्ड हर्निया, जो हर्निया काही कारणास्तव होतो, कंजेनायटल हर्निया आणि ॲक्वायर्ड हर्निया. ॲक्वायर्ड हर्नियाच्या कॉजेससाठी इंट्रा ॲबडॉमिनल प्रेशर वाढणे हे एक कॉज आहे आणि ते कॉज जनरल एक्झामिनेशनमध्ये आपण रूल आउट करू शकतो. म्हणून जनरल एक्झामिनेशन इज मस्ट. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे एक क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. काही पेशंट हे चेन स्मोकर असतात. चेन स्मोकर असल्यामुळे त्यांना क्रॉनिक ब्रॉन्कायटिस असते. तर सारखं ब्रॉन्कायटिस असल्यामुळे सारखं कफ येते. कफमुळे ॲबडॉमिनल प्रेशर वाढते. ॲबडॉमिनल प्रेशर वाढल्यामुळे मे बी द कॉज ऑफ weakness of anterior abdominal muscle and it may be the cause of hernia. Then enlarged prostate. What is prostate? काय आहे prostate? काय द्या मागोपुढे कोणता होऊ शकतो? What is prostate? टेस्टिसचं कनेक्ट करतं जो स्पर्मॅटिक कॉर्ड आणि जे जेवढे पण ग्लँड्सचं जे सिक्रेशन असतं ते प्रोस्टेट ग्लँडमध्ये येतं आणि मग त्याच्यात पॅसेजेस Next. Anybody? What is prostate gland and site of the prostate gland? What is the site of the prostate gland? सांगा. बसूनच सांगा. सांग ना. नेक्स्ट. आजूबाजूचे लास्ट पोरांमध्ये behind the urinary gland. Next. पहा आपण कुठे आहोत हे लक्षात घ्या. आपल्याला प्रोस्टेट ग्लँड बरं फिमेलमध्ये असते की मेलमध्ये असते? असते आहे ना. मागे पोरांमध्ये युरेथ्रामध्ये असते का? वर की बाहेर? वर की युरेथ्राच्या बाजूला दोन्ही साईडला? It is a male
It is situated in the male. It is a gland. Secrete which hormones? Which hormone? कोणता हार्मोन? प्रोस्टेट मधून कोणता हार्मोन सिक्रेट होते? पहिली टेस्टोस्टेरोन. This is the bladder. This is the urethra. This is the side. At the side of bladder, neck, and some part of urethra. This part of urethra. This is called prostatic Prostate. urethra. Prostate gland is situated in the prostatic notch. This is at the neck of the bladder. There is a notch called prostatic notch. त्या notch मध्ये gland situated असते around the urethra and some part of ब्लॅडर. bladder. Prostate gland has 5 parts, 5 lobes anatomically. According to surgical point of view, 2 lobes are important, lateral and medial. कसं आहे? When this gland enlarge above 40 years of age in male, there is an enlargement of prostatic gland called BPH. benign prostatic hyperplasia or hypertrophy. In male above the age of 40 years or 50 years, there is an enlargement of prostate gland. ही ग्लँड ओल्ड एजमध्ये एनलार्ज होते. सगळ्याच मेलमध्ये होईल असं नाही, काही मेलमध्ये श्रिंक सुद्धा होऊ शकतो. तर दिस इज द प्रोस्टेट ग्लँड. मीडियन लोब अँड लॅटरल लोब. लॅटरल लोब वाढला तर साईडने वाढेल, मीडियन लोब वाढला तर मीडियल साईडला वाढेल. युरेथ्रा इज अ पाईप लाईक स्ट्रक्चर अँड कसं असते, स्मूथ स्ट्रक्चर असते, पाईप लाईक स्ट्रक्चर असते. असं दाबलं तर दबून जाईल. लॉजिकली कोणत्याही गोष्टीचा विचार केला, मेडिकल टर्म लक्षात ठेवणे हे महत्त्वाचं आहे, पण लॉजिकली जर कुठल्याही गोष्टीचा विचार केला, टेक्निकली समजा आता एखादा लाईट लावत आहे, आपण लाईट लागत नाही तर आपण कुठे फॉल्ट आहे हे पाहू, बरोबर. तो फॉल्ट बरोबर केला म्हणजे तिथे काहीतरी कनेक्शन असतं. तसंच मेडिकल सायन्समध्ये कुठल्याही बाबतीत टेक्निकली किंवा लॉजिकली विचार करायला पाहिजे. तर प्रोस्टेट ग्लँड एनलार्जमेंट आजचा विषय आपला हा नाही आहे, पण तुम्हाला भविष्यात लक्षात ठेवण्यासाठी थोडक्यात सांगत आहे. पहिले तुम्हाला त्याच्यासाठी ॲनाटॉमी ऑफ प्रोस्टेट ग्लँड घरी जाऊन वाचावं लागेल मी जे सांगत ते. तर जेव्हा मीडियन लोब एनलार्ज होतो तेव्हा याच्यावरती प्रेशर येतं. हे मस्क्युलर स्ट्रक्चर आहे, सॉफ्ट स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे हे प्रेस होईल जर इथून बाहेरून दाब दिला आहे. आणि प्रोस्टेट ग्लँड हे सुद्धा सॉफ्ट स्ट्रक्चर आहे, ते सुद्धा वाढणार आहे. तर जेव्हा हे वाढते तेव्हा ह्या ग्लँडचे जे लोब्स आहेत ते प्रेस करतात प्रोस्टेटिक युरेथ्राला. प्रेस केल्यानंतर ही स्पेस कमी होते. आलं लक्षात? तेव्हा पेशंट कंप्लेंट करतो की फ्रिक्वेन्सी ऑफ पिक्चुरेशन and stream of the urine is stream and flow is low volume. जी फोर्सफुली युरिन व्हायला पाहिजे ती पेशंटला होत नाही. आणि पेशंट मेन कंप्लेंट करतो युरिनचा स्ट्रीम जो दूर पडत होता ड्युरिंग पिक्चुरेशन त्याचे पाय ओले होतात. वेटिंग ऑफ फूट म्हणजे पायांवर त्याची युरिनची स्ट्रीम किंवा युरिनची धार पडते. ही मेन कंप्लेंट. म्हणून पहिला जो पिरियड आहे कंप्लेंट ऑफ पेशंट शुड बी इन पेशंट्स लँग्वेज. पेशंटच्या भाषेत. म्हणजे पेशंट काय सांगेल की लघवीला जोर लावावा लागतो तरी पण लघवी होत नाही. ही दूरची कंप्लेंट आहे. पहिले तर सांगतो तो फ्लो अँड स्ट्रीम ऑफ युरिन इज लो वॉल्यूम अँड वेटिंग ऑफ माय फूड. माझे पाय हे पेशंटच्या लँग्वेज.
हे टिपिकल साईन आहे प्रोस्टेटिक एन्लार्जमेंट. हे लोक वाढतात. आता हीच अशीच एक कंप्लेंट असते, असाच एक डिसीज असते, स्ट्रिक्चर ऑफ युरेथ्रा. म्हणजे युरेथ्राचं स्ट्रिक्चर. कॉजेस ऑफ युरेथ्रल स्ट्रिक्चर आर गोनोकोकल इन्फेक्शन, दॅट इज STD, sexual transmitted disease, gonorrhea, then injury to the urethra, second cause, or any other cause, urethritis असेल हे असेल, पण मेन कॉज आहे गोनोकोकल इन्फेक्शन अँड इंजुरी टू द urethra. How you will differentiate, is it prostatic enlargement or stricture urethra? Again technical language or logic is there. कसं तुम्हाला दोन क्वेश्चन तुम्हाला दोन प्रश्न पडतील पेशंट आल्यानंतर. एजेड आहे पेशंट आणि पेशंटला लघवी होत नाही हा प्रॉब्लेम सांगतो. इफ देर इज अ स्ट्रिक्चर युरेथ्रा और प्रोस्टेटिक तिथे तिथे डायग्नोसिस झालं पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन ही खूप दूरची गोष्ट आहे. इन्व्हेस्टिगेशनवरून तुम्ही डायग्नोसिस करत असाल किंवा इन्व्हेस्टिगेशनवरून तुम्ही पेशंट रेफर करत असाल किंवा तुम्ही एका खेड्यात GP टाकलेली आहे, बस तुम्हाला कट प्रॅक्टिस करायची आहे, बस लघवीचा प्रॉब्लेम आहे म्हटल्यानंतर रेफर टू युरोलॉजिस्ट. तुम्हाला रेफर टू युरोलॉजिस्ट करत असताना इफ क्वेरी करून पाठवायचं प्रोस्टेट एन्लार्जमेंट और स्ट्रिक्चर युरेथ्रा, व्हेरी गुड. कुठलंही डायग्नोसिस करत असताना जर आपण इन्व्हेस्टिगेशन केले नसतील तर क्वेश्चन मार्क करून डायग्नोसिस लिहायचं स्ट्रिक्चर युरेथ्रा और BPH. पण तुम्हाला तिथल्या तिथेच हा प्रश्न आहे की तिथल्या तिथेच तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. पेशंट एजेड आहे, यंग एजमध्ये देर इज नो एन्लार्जमेंट ऑफ प्रोस्टेट, यंग एजमध्ये प्रोस्टेट नसेल, एन्लार्जमेंट नसेल, त्याला स्ट्रिक्चर युरेथ्राच असेल. आलं लक्षात. पण ओल्ड एजमध्ये पेशंट आलेला आहे आणि तुम्हाला सांगत आहे की मला लघवीचा त्रास आहे, तेव्हा दोन्ही आपले तर तुम्ही युरेथ्रोग्राम करू शकता, तुम्ही अजून मोठं डायग्नोसिस करताय, पण पेशंट अत्यंत गरीब आहे आणि तुम्हाला क्विक डायग्नोसिस करायचा आहे किंवा तुमचा PGचा व्हायवा आहे, UGचा व्हायवा आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारला की हाऊ यू विल डिफरन्शिएट क्लिनिकली. तर प्रोस्टेट एन्लार्जमेंट जी होते ही प्रोस्टेट ग्लँड असते नॉर्मल. एन्लार्जमेंट झाल्यानंतर हे लोब्स असे दाबतात, कशाला? युरेथ्रा. आलं लक्षात. आणि हे वंसल भाग आहे प्रोस्टेट ग्लँड आणि युरेथ्रा. जेव्हा पेशंटला मिक्च्युरेशनची इच्छा होते किंवा त्याला सेन्सेशन होते तेव्हा तो युरिनला जातो. युरिनला गेल्यानंतर लघवी होत नाही म्हणून जोर लावतो. जोर लावल्यानंतर आपले पूर्ण मसल्स त्याला मदत करतात आणि जोर लावल्यानंतर याचा सुद्धा व्हॉल्यूम वाढल्यानंतर जसा जोर लावतो तसा व्हॉल्यूम वाढल्यानंतर हे एकमेकांना टच होतात. जेवढी पण युरिन होऊन राहिली होती ती एकदम स्टॉप होते. तुम्ही पेशंटला विचारलं जोर लावल्यावर लघवी होते का, तो सांगतो जोर लावल्यानंतर एकदम लघवी थांबून जाते. युअर डायग्नोसिस इज प्रोस्टेटिक एन्लार्जमेंट. पण जर त्याला स्ट्रिक्चर असेल, हा मार्ग जर त्याचा लहान झालेला असेल तर तो जोर लावेल तर हा मार्ग त्याचा पॅसेज वाढेल आणि स्ट्रीम जो आहे लघवीचा फ्लो जो आहे हे क्लिनिकल डायग्नोसिस आहे तुमचं की पेशंटनी स्ट्रेन केल्यानंतर जर प्रोस्टेट असेल तर युरिन फ्लो सडनली स्टॉप्स अँड इन स्ट्रिक्चर युरेथ्रा देर इज अ काय इम्प्रूव्हमेंट ऑफ युरिन स्ट्रीम. एकदम नाही पण युरिन स्ट्रीम. लक्षात. हे एक क्लिनिकल डायग्नोसिस तुमचं आहे. पण तरी पण पेशंटची टेंडन्सी असते आपल्याला एखादी गोष्ट होत नाही, कॉन्स्टिपेशन होत असेल तर आपण जोर लावतो. तसं लघवी नसेल तर लघवी होत नसेल तर तो पेशंट सारखा जोर लावतो. जोर लावून हा मार्ग बंद होतो आणि ॲब्डॉमिनल प्रेशर वाढते आणि ॲब्डॉमिनल प्रेशर वाढल्यानंतर ह्या ज्या रिंग्ज आहेत सुपरफिशियल इन्ग्वायनल रिंग, डीप रिंग, ह्यावरचं प्रेशर वाढते अँड प्रोस्टेटिक एन्लार्जमेंट इज वन ऑफ द कॉज ऑफ इन्ग्वायनल. म्हणून प्रोस्टेटिक एन्लार्जमेंट आहे का ते पाहायचं. देन स्ट्रिक्चर युरेथ्रा असेल तरी पेशंट जोर लावत असेल तरी पण हर्नियाचं ते कॉज आहे. क्रॉनिक कॉन्स्टिपेशन हे सुद्धा इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर वाढण्याचं कॉज आहे. थोडक्यात
ज्या गोष्टींमुळे सारखा स्ट्रेन येतो ॲबडॉमिनल वॉलवर त्याच्यामुळे पेशंटला हर्निया होण्याचे चान्सेस जास्त असतात. ॲबडॉमिनल कॉजमध्ये ऑलवेज एक्झामिन द ॲबडॉमिन फॉर एनी ऑब्स्ट्रक्शन नंतर येणार आहे तुम्हाला. ऑब्स्ट्रक्शन सध्या काही समजणार नाही, पण यू शूड एक्झामिन द ॲबडॉमिन फॉर इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन. देन डिफरन्शियल डायग्नोसिस. Anatomical types of hernia. Anatomical types मध्ये according to its site of exit, त्याच्यामध्ये indirect hernia and direct hernia. त्याच्याबाबत आपली पुष्कळ चर्चा झालेली आहे. According to site of exit, it can be oblique म्हणजे indirect, it can be direct. ह्या दोन प्रकार असतात. Then according to contents of hernia, तर त्या रिंगमधून काय काय येऊ शकते त्याच्यानुसार एंटेरोसिल, ओमेंटोसिल आणि सिस्टोसिल. एक तर ओमेंटम येऊ शकते किंवा बॉवेल येऊ शकतात किंवा ब्लॅडरचा काही भाग येऊ शकतो. ब्लॅडरचा जो भाग येतो त्याला म्हणतात एंटेरोसिल. आपलं सिस्टोसिल, CYS, सिस्टोसिल. सिस्टायटिस ब्लॅडरसाठी वापरलेले. वसायकल हा वर्ड जेव्हा येतो तो युरिनरी ब्लॅडर. ठीक आहे. देन इनडायरेक्ट हर्निया. इनडायरेक्ट हर्निया इज कॉमन इन 80% ऑफ पेशंट, 80% ऑफ केसेस. अँड इनडायरेक्ट हर्निया इज अ एक्वायर्ड हर्निया. जनरली एक्वायर्ड असतो, त्याच्यामध्ये जो कंजेनायटल असतो तो कंजेनायटल हर्निया ऑलवेज इनडायरेक्ट असतो. Congenital hernia normal the funicular process of peritoneum become obliterated after the testis has reached scrotum, and the scrotal part of processes vaginalis remain patent and acquires the name tunica vaginalis. आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं किडनी आणि टेस्टिस असेंडिंग अँड डिसेंडिंग याच्यामध्ये पेरिटोनियम प्रोसेसेस वजायनालिस म्हणतात, ज्याच्यामधून टेस्टिस खाली येतात आणि किडनीज वर जातात. हे जे कवरिंग असते याला म्हणतात प्रोसेसेस वजायनालिस. हे जर उघडं राहिलं तर इट इज अ कंजेनायटल हर्निया. याच्यातून ये जा हा मार्ग मोकळा राहतो, उघडा राहतो. तो जनरली बंद व्हायला पाहिजे. ॲनाटॉमिकल जे प्रोसेस असते, फिजिओलॉजी असते, ॲनाटॉमी असते, ते बंद व्हायला पाहिजे, पण ती बंद होत नाही. त्याच्यामुळे कंजेनायटल हर्निया राहू शकतो. कंजेनायटल प्रोसेस आहे. आणि ॲक्वायर्ड हर्निया ॲज द नेम सजेस्ट टू इट डज नॉट प्रोड्यूस इनटू ए प्री फॉर्म सॅक. पहिलेच कुठलीही सॅक तयार नसते त्याच्यामध्ये. हा क्लिनिकली इट कॅन बी डिफरन्शिएट फ्रॉम द कंजेनायटल हर्निया. इन्वायनल हर्निया हा कधीच कम्प्लीट नसतो, त्याला कम्प्लीट व्हायला वर्ष लागतात. पण कंजेनायटल हर्निया ही जागा एकदम वेळ मोकळा असल्यामुळे ऑलवेज कम्प्लीट पूर्ण कंटेंट स्क्रोटममध्ये येतात. अँड देन डायरेक्ट हर्निया. दिस हर्निया इज more common above the age of 40. It is frequently incomplete, but it may descend into the scrotum. It remains untreated for a year. खूप मी तुम्हाला काल सांगितलं, डायरेक्ट म्हणजे डायरेक्टली मसल काढून बाहेर येतो. बाहेर आल्यामुळे पटकन बल्जिंग होते आणि झोपलं की खाली जातं. डायरेक्ट ॲसेस असतो त्याचा. इनडायरेक्टला असं वाटतं तिकडे यावं. म्हणून हा जनरली कम्प्लीट नसतो, बस इन्वायनल रिजनमध्ये आपल्याला दिसतो. पण अनट्रीटेड राहिला खूप वर्ष, प्रेशर वाढतच गेला इंट्रा ॲबडॉमिनल, तर इट मे कम्प्लीट. हे काय लिहू करून राहिले, काय लिहू करून राहिले हो, कायचा करा सुरू राहिला, थांबा हो ना करो. दिलाय सुरू केलं ना NS मध्ये नाही दिलं सवय काय. देन क्लिनिकल टाइप्स reducible, irreducible, obstructed, strangulated, inflamed hernia. Clinical types, there are 5 types of hernia: reducible, irreducible, obstructed, strangulated and inflamed hernia.
रिड्युसिबल आधीच सांगितलं, जो आपोआप झोपल्यानंतर आपोआप जातो त्याला रिड्युसिबल. इरिड्युसिबल पेशंटला मॅन्युअली खूप प्रयत्नांनी करावा लागत असेल तर तो रिड्युसिबल आणि इरिड्युसिबलच्या मधला टाईप आहे. परंतु जे कंटेंट्स याच्यामध्ये येतात सॅकमध्ये, त्याच्यामध्ये जर या सॅकशी ॲडेरंट झाले, काही बँड्स जर आले आणि ते बँड्स जर या सॅकला ॲडेरंट झाले तर हा हर्निया रिड्यूस होत नाही आणि पेशंट सांगतो की हा हर्निया रिड्यूस होत नाही. खूप मोठ्या प्रमाणात ओमेंटम आली तर ती छोट्या रिंगमधून ओमेंटम आतमध्ये जाऊ शकत नाही, तेव्हा ओमेंटोसील असेल तर इट बिकम इरिड्युसिबल. देन ऑब्स्ट्रक्टेड, कालच मी तुम्हाला सांगितलं टेक्निक ऑब्स्ट्रक्ट कसा होतो म्हणून. आलं का लक्षात? पहिले इरिड्युसिबल होतो, नंतर ब्लड सप्लाय व्हेनस ब्लड सप्लाय हॅम्पर्ड होतो, व्हेनस ब्लड सप्लायचं प्रेशर अल्ट्रियल ब्लड सप्लायवर येतो आणि ऑब्स्ट्रक्टेड झाल्यानंतर इट बिकेम पहिले इरिड्युसिबल देन ऑब्स्ट्रक्टेड अँड देन अरेट्स ब्लड सप्लाय ऑफ द कंटेंट्स अँड इट बिकम्स स्ट्रँग्युलेटेड. Strangulated hernia, there may be gangrene of the part which contain the sac. कारण पूर्ण hernia. Then पाचवा inflamed hernia. It is very rare condition and mimic in many respects as strangulated hernia. This hernia may occur when it contains appendix, Meckel's diverticulum. What is Meckel's diverticulum? What is Meckel's diverticulum? What is appendix? What is appendix? Vestigial organ situated 2 centimeters. It is vestigial organ and it is situated 2 centimeters below the cecum. Below the cecum. वाचा. इतके दिवस कोरोना होता, आपल्याला काय काय आहे कोरोना, फक्त मास्क बांधून चोरी करणं शिकले. व्हॉट इज अपेंडिक्स? Tubular structure. सायली, व्हॉट इज अपेंडिक्स? It's a tubular structure and part of cecum terminal. Huh? हे Tubular structure. Vestigial. below the cecum. At the base of cecum. This is tinea coli. What is tinea coli? क्या है tinea coli? Fibrous shiny structure of colon of मास्क नीचे करो, बताओ बच्चों. fibrous and shiny structure over the colon. Colon. Fibrous and shiny structure of Colon. अजून fibrous bands of muscle. जसं ॲपोन्युरोसिस असते मसलचं, तसंच हे फायब्रस बँड मस्क्युलरचे मस्क्युलर लेअरचे फायब्रस बँड तयार होतात आणि 3 लाईन्स असतात, स्ट्रिप्स असतात. दिस इज द आयडेंटिटी ऑफ लार्ज इंटेस्टाईन. ascending part, transverse colon and descending part. Ascending colon, transverse colon, descending colon. At the starting of ascending colon, starting part of ascending colon, what is? Cecum.
Cecum. Cecum is the starting part of ascending colon. At the end of tinea coli, कोणता तुमचा वेस्टिजियस ऑर्गन कोणता Vestigial tubular structure. vestigial tubular Structure. is called appendix. इथं काय असते वॉल असते त्या वॉल मधून जर याच्यात काही गेलं तर ऑब्स्ट्रक्शन होते आणि त्याचं इन्फ्लमेशन होते इट इज कॉल्ड ऑब्स्ट्रक्टिव्ह अपेंडिसाइट ऑब्स्ट्रक्टिव्ह टाइप ऑफ अपेंडिसाइट and this is the small intestine. It is the ileocecal junction. 60 centimeter from the ileocecal junction at the anterior border of small intestine. A pouch-like structure is present at the left side. It's called Michael's diverticulum. Michael's diverticulum. ते राईट साइडला असते अपेंडिक्स आणि मिकल्स डायव्हर्टिक्युलम लेफ्ट साइडला असते फ्रॉम द Ileocecal junction. 60 सेंटीमीटर फ्रॉम द इलिओसिकल जंक्शन अँटेरियो मेसेंट्रिक बॉर्डरच्या तिथे सिच्युएटेड असते डायव्हर्टिक्युलम मीन्स पाउच लाईक स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये सुद्धा काही केलं तर त्याचं इन्फ्लमेशन होते ऑब्स्ट्रक्शन होते मिमिक ऑफ अपेंडिसाइटिस बट अपेंडिसाइटिस there is a pathology in the appendicitis in the right side and there is a pathology or abdominal pain in the left side in Michael's diverticulitis diverticulum and diverticulitis itis Inflammation. word Inflammation. denotes inflammation. Inflammation. समजलं नाही पथ्य पडलं काय काय वाचायचं आहे कोंबडी बाजार करू नका सगळं काय काय वाचायचं आहे मोबाईल काय हा कोण बिर अपेंडिक्स प्रोस्टेट ग्लँड मध्ये काय काय वाचायचं साईज मारू का फेकून anatomy. anatomy and physiology of prostate gland and applied anatomy of next काय वाचायचं अजून? अजून? नियागोला वाचायचं आहे अँड साईट ऑफ अॅनाटॉमी मध्ये आहे तसा अॅनास्थेशिया झालं टाइप्स ऑफ अॅनास्थेशिया व्हॉट आर द टाइप्स ऑफ अॅनास्थेशिया local anesthesia and general anesthesia. जनरल अॅनेस्थेशिया हा दोन टाईपने येतो इनहेलेशन आणि इंट्राव्हेनस आणि लोकल अॅनेस्थेशिया हा त्याचे टाईप्स आहेत मी इकडे पाहतो स्पायनल anesthesia, epidural anesthesia, नेक्स्ट अजून कोणी स्पायनल आणि इपिड्युरल झालं ॲक्च्युली these are the not types of local anesthesia
कारण हे टाईप्स वेगळे आहेत, स्पायनल ॲनेस्थेशिया आणि इपिड्युरल. हे आपण सेपरेट याच्यात आहे. त्याच्यामध्ये बिलो अम्बिलिकस आपण ॲनेस्थेटाइज करतो, पण these are the separate types of, these are described in separate types. Actual local anesthesia चे टाईप्स वेगळे आहेत. What are the types of local anesthesia? हे बरोबर आहे. इन्फिल्ट्रेशन हे आहे का इन्फिल्ट्रेशन, नर्व ब्लॉक? मग बोला ना. What is spinal anesthesia? तू सांग स्पायनल तू जो डिस्पोजेबल मास्क लावलेला आहे, N95 पांढरं मास्क आहे, कथ्था आहे, त्याच्या मागे N95 मास्क आहे, त्याच्यामध्ये डिस्पोजेबल मास्क. तूच N95 ग्रे कलरचं मास्क, डिस्पोजेबल नाही, दिसलं नाही मला. व्हिडिओ बंद कर.